खरं तर जी पीडित कुटुंबीय आहेत त्यांना मी असेल, काका असतील, स्वातीताई असतील, आम्ही सर्वजण भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं काय मत आहे हे तिथं आम्ही जाणून घेतलं. या सर्वांचं एकच मत आहे, हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. बाकी या परिवाराची काही आर्थिक कुठेही काही मागणी नाही, काय नाही, फक्त त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे. फाशी ही लवकरात लवकर तिथं झाली पाहिजे. आम्हीसुद्धा त्यांना सांगितलं, सरकार मदत करेलच, प्रशासकीय अधिकारी मदत करतील, पण आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं सुद्धा जर त्यांची काही अपेक्षा असेल तर नक्कीच ती आम्हाला सांगावी. चांगले वकील, त्यांच्याकडनं काही सल्ला, या सगळ्या मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत, अशी भूमिका त्यांच्यासमोर तिथं मांडली. त्याच्याचबरोबर सरकारला आम्हाला खरं तर विनंती करायची आहे, बाल हक्क समिती यांच्याकडनं ज्या पद्धतीने लवकरात लवकर काही पावलं घेण्याची अपेक्षा आहे, ती पावलं तिथं घेतली जात नाहीत. महिला आयोग महाराष्ट्राकडनं अजूनपर्यंत कुठलीही ॲक्शन तिथं घेतली गेली नाही, त्यांच्याकडनं पाठपुरावा झाला नाही. अध्यक्ष नसले तरी अधिकारी त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की लवकरात लवकर तिची ॲक्शन तिथं घेण्यात यावी व एक योग्य असा पारदर्शक पद्धतीने काम करणारा चांगला वकील हा या पी म्हणून या प्रकरणासाठी त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याच्याचबरोबर वकील संघटना जी आहे भोर तालुक्याची, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की तो पलीकडे असणारा जो क्रिमिनल आहे त्याला कुणीही वकीलपत्र त्याचं घेणार नाही, अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या परिवाराबरोबर त्या ठिकाणी भक्कमपणे आहे. मीडियासुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहे. त्याला काल पुण्यामध्ये आंदोलन झालं, 4 तास सगळा हवे बंद झाला. घटना संतापजनक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलेलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी हे आंदोलन संपवलं. त्यांचं समाधान झालं हो का राज्य सरकारच्या चर्चेशी? का ते आता तुम्ही चर्चा केली, काय बोलणं झालं होतं आंदोलनानंतर? एकतर काल जे काय आंदोलन झालं, लोक भावनिक आहेत, परिवार भावनिक आहेत, या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा लोक तिथं भावनिक आहेत, आणि त्या अनुषंगाने लोक रस्त्यावर उतरून त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी तिथं प्रयत्न करत होतं. खरं तर PM होत असतानासुद्धा बराच वेळ तिथं लागला. ठीक आहे, काही प्रक्रिया असेल त्यामुळे वेळ लागला असावा, पण मग एवढा जर विलंब या ठिकाणी होत असेल, आणि त्याच्याचबरोबर हे सगळे अभ्यासू लोक आहेत, त्यांनी आकडेवारी काढली तर पॉस्को केसमध्ये असू द्या, नाही तर रेपच्या केसमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, नाही तर बहुतांश उदाहरणं आहेत की एखादा क्रिमिनल हा जेलमध्ये जातो आणि काही दिवसानंतर बेलनी बाहेर येतो. मग या चिमुकलेला न्याय कसा मिळणार, अशी लोकांची भावना तिथं होती. म्हणून जेव्हा सकाळी का दुपारी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी इथं आल्या होत्या, काकी आल्या होत्या, त्यांनीसुद्धा CM साहेबांबरोबर या लोकांचं बोलणं करून दिलं. कालसुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं बोलणं सुरू करून दिलं. CM साहेबांनी शब्द दिला आहे, जो आत्ता इथे असणाऱ्या काय सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला, 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, ही जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं, याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच, पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे, त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे स्त्रीभ्रूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं. मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी. कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो. आणि त्याच्याचबरोबर
आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा, पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठेही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाही आहे, त्याला स्पेशल परवानगी लागते. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाही तर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी, आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्हीसुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्यापुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. काल राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली. राज्यात एवढा संताप झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली, मग राज्यातल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाला निर्देश दिले असते, बालहक्क आयोगाला निर्देश दिले असते. कोपर्डीच्या घटनेला 10 वर्ष झाली, फास्ट ट्रॅक कोर्टाचा खटला चालवला, अजूनही आरोपी तसेच. या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा फायदा काय? दादा, माझं हेच मत आहे, तुम्ही बरोबर म्हणत आहात. त्यामुळे मी परिवाराशी बोलत असताना आणि कालसुद्धा मी जेव्हा नचरापूरला गेलो होतो तिथं सामाजिक कार्यकर्ते आणि काही वकील संघटनेतील लोक तिथं आले होते. याच्यामध्ये मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं, सुप्रीम कोर्टची एक बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980ची. त्याच्यामध्ये मागणी राज्य सरकारकडनं जेव्हा केले जाते तेव्हा कॅपिटल पनिशमेंटची मागणी केली पाहिजे, आणि ती जर केली तर निकाल हा 100% तिथं लागू शकतो. पण कायदा जो आपला आहे, कायदा आजचा, तोच काही प्रमाणात चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पळवाटा आहेत. म्हणून कायदा जी तुमची आणि सगळ्यांची मागणी, कायदाच हा बदलला गेला पाहिजे, आणि त्यालाच मी म्हणतोय शक्ती कायदा हा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये जे बदल केले आहेत त्यातून हे असे चुकीच्या प्रवृत्ती चिरकुट माणसं जे असे कृत्य करतात ते त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुमची मागणी आणि लोकांची मागणी जी आहे, कायद्यामध्येच बदल करा, आणि तीच सगळ्यांची मागणी असल्यामुळे सरकारने शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावले उचलावीत. आणि जर सरकारने निर्णय घेतला की पुढच्या 2 दिवसात 10 दिवसात जेव्हा केव्हा की शक्ती कायदा पास करण्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवण्यात यावं, आम्ही विरोधात असणारे जे कोणी आमदार आहेत, कार्यकर्ते म्हणून त्याला पाठिंबा देऊन हा शक्ती कायदा लवकरात लवकर पास जर झाला तर तुम्ही म्हणता तसं 10-10 वर्ष 15-15 वर्ष जो निकाल लागत नाही तो निकाल काही महिन्यांमध्ये तिथं लागू शकतो, पण त्याला कायदा बदलावा लागेल. शक्ति कानून की बात कर रहे हैं. महिला विकास पूरा एक डिपार्टमेंट है, इसके अलावा महिला आयोग भी खाली पड़ा हुआ है. हमेशा जब ये घटना होती है तब ये सारी बातें हाईलाइट होती हैं. कहाँ चूक हो रही है, क्योंकि ऐसी घटना ये पहली बार नहीं, इससे पहले भी हमने बदलापुर में भी देखा, कुकोडी में भी देखा, ये घटनाएं लगातार बढ़ रही. कानून का डर नहीं है कहीं? देखो, हम सबका कहना है कि अगर कोई नेता है, उसके परिवार में अगर एक आधी बच्ची होगी या बेटा होगा, उसके लिए प्रोटेक्शन होता है. कोई अमीर व्यक्ति होगा तो वो प्राइवेट सिक्योरिटी रख सकते हैं, लेकिन जो कॉमन मैन है, इनका बेटा हो, बेटी हो, जो स्कूल जाती है, कॉलेज जाती है, उनके प्रोटेक्शन के बारे में जिम्मेदारी तो सरकार की होती है. अभी किसी से भी अगर आप बात करो तो लोगों का कहना है, अरे कायदा ही ऐसा है जिस कायदा में बहुत सारे लैक्यूनाज है, और लैक्यूनाज होने के कारण लोग आराम से कोर्ट के माध्यम से अच्छा वकील लगा के वहाँ पे बेल पे बाहर निकलते हैं. ये जो गंदा प्रवृत्ति का व्यक्ति है जिसने ये कृत्य किया है, 2 बार वो जेल जाके आया और 2 बार बेल पे बाहर आया, और तीसरी बार ये कृत्य उसने किया जहाँ पे वो 3-4 साल की बेटी को अत्याचार करके उसको मारा दिया. तो यहाँ पे कायदा बदलना चाहिए, क्योंकि ये कायदा जो आज का है उसमें बहुत सारे लैक्यूनाज है. तो कायदा जो शक्ति कायदा राज्य सरकार ने केंद्र सरकार को जो 2021 में भेजा था, वो कायदा लागू करने की आज ज़रूरत है. उसी के साथ हमारा कहना है कि ये जो
बाल आयोग है या महिला आयोग है, उसमें जो अध्यक्ष बनाए जाते हैं वो पॉलिटिकल री एस्टैब्लिशमेंट के लिए किए जाते हैं। किसी को कार्यकर्ता को एक पद देना है इसलिए महिला आयोग, लेकिन महिला आयोग ये चीज़ ऐसी है कि महिलाओं के सेफ्टी के लिए बहुत इंपॉर्टेंट है, वहाँ पे राजनीति क्यों चाहिए? तो हमारा राज्य सरकार को कहना है कि जो एक्स IPS अधिकारी है, जो मीरा बोरवनकर मैडम है, उनको वहाँ पे नियुक्ति दी जाए। उसी के साथ एक्स IAS मेधा गाडगीळ, उनको वहाँ पे नियुक्ति दो। नहीं तो वर्षा देशपांडे जो सामाजिक कार्यकर्ता है उनको वहाँ पे दो, या मनीषा गुप्ते या ऐसे व्यक्ति को दो जिसका राजनीति से कोई भी लेना देना नहीं है। इसलिए महिला आयोग में अध्यक्ष एक कोई भी अपॉलिटिकल व्यक्ति को दिया जाए, ऐसे हम सबकी मांगनी है। और ये जो बाल कल्याण आयोग है, उनके यहाँ से जो कल एक्सप्लेनेशन आया उसमें अध्यक्ष की सिग्नेचर भी नहीं है। मतलब एकाध गरीब व्यक्ति के घर पे ऐसा अन्याय होता है और अगर आप इस तरीके से नॉन सीरियसली पद्धति से रिस्पॉन्ड करते हो तो ये गलत चीज़ है। इसलिए लोगों का कहना, एक कायदा बदलो, कायदा ये लोगों के बाजू का चाहिए, न क्रिमिनल के बाजू का चाहिए। इसलिए शक्ति कायदा आना बहुत इम्पोर्टेंट है। महिला आयोग से लेके बाल हक का आयोग तक वहाँ पे अपॉलिटिकल लोगों को वहाँ पे बिठाया जाओ। फास्ट ट्रैक का जो विषय है, अगर कायदे में ही लूप होल्स है तो कोई भी फास्ट ट्रैक कोर्ट लगा दो, वो कोई निकाल ऐसा जल्दी में नहीं देने वाला, वो नॉर्मल प्रोसीजर के माध्यम से ही होगा। इसलिए शक्ति कायदा के अंतर्गत जो कायदा बदल किया है वो लोगों के बाजू के, क्रिमिनल के बाजू का नहीं, और वहाँ पे कैपिटल पनिशमेंट ये इम्पॉर्टेंट है। उसी के साथ 1980 में एक बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब एक केस हुआ था, जहाँ पे एकाध विषय भावनिक हो, लोगों के मन में उसका बहुत बड़ा प्रभाव हुआ है। तो इस केस को कैपिटल पनिशमेंट की मांग करना बहुत इम्पॉर्टेंट है। इसलिए सरकार जब भी उसका PP जब भी मांग करेगा तो कैपिटल पनिशमेंट की स्पेसिफिक मांग अगर की जाएगी तो ही इसको कैपिटल पनिशमेंट या फांसी, ये जो क्रिमिनल है उसको वो हो सकती है। दादा, तुम्ही पीडित कुटुंबियाच्या घरी भेट दिलात, आईला भेटलात, पण तिच्या वडिलांनी ना एक व्हिडिओ पाठवलाय मीडियाला की कुठल्याही राजकारणाला, सगळ्या राजकारण्यांना माझी विनंती आहे की माझ्या मुलीच्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या घरी येऊ नका, भावनिक साथ घातली आहे, तुम्ही भेट दिलात, यानंतर त्यांचा हा व्हिडिओ आहे। नाही, माझं एवढंच मत आहे की त्या मुलीच्या आईला आम्ही भेटलो, भावाला भेटलो, भाऊ म्हणजे दूरचे कझन्स असावे, आणि त्यांच्या सगळ्यांशी बोलून मी त्यांना हेच सांगितलं, आम्हाला सुद्धा या बाबतीत राजकारण करायचं नाही, त्यामुळे आमचे जे काही स्टेटमेंट आहेत अराजकीय, पण शेवटी मुलीच्या वडिलांनी जर ही भूमिका घेतली असेल तर नक्कीच त्याला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे। तो व्हिडिओ मी आधी बघितला नव्हता, आधी बघितला असता तर मी सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे इथं याला टाळलं असतं। पण कालचं जे आंदोलन झालं ते पालकांकडनं झालं, कालचं जे संध्याकाळचं आंदोलन झालं हे लोकांकडनं झालं। आता दुपारच्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः नचरापूरमध्ये जाऊन संवाद लोकांशी साधला, काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या, त्याच्यामध्ये आम्हाला सांगत असताना या क्रिमिनल व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे ही तर बेसिक मागणी आहे, पण तिथं असताना लोकांनी आम्हाला परिवाराच्या काही वेगळ्या अडचणी सांगितल्या होत्या, त्या समजून घेण्यासाठी काल आंदोलन झालं हे समजून घेण्यासाठी खरं तर आम्ही आलो। पण याच्यात कुणीही राजकारण करू नये, जी परिवाराची भूमिका तीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मान सन्मान देणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्यांची जी मागणी आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे, त्यासाठी लोक आणि खास करून या सोसायटीचे, महाराष्ट्राचे लोक, सामान्य लोक जी लढत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा जे काय आमच्याकडनं करता येईल ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू, असा शब्द त्या परिवाराला त्या ठिकाणी दिलेला आहे। जे लोक जागरूक होते, एकत्र आले, नवले पिंटे 4 तास धरणं धरलं, त्यामुळे या प्रश्नाकडे लवकर लक्ष दिलं गेलं। तुम्ही म्हणता त्याच्याशी अगदी सहमत आहोत की आयोगावरती निष्पक्ष स्त्री पाहिजे, शक्ती कायदा अंमलात आणला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्या माणसाला फाशी देऊन प्रश्न सुटला पाहिजे। त्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे। चाकणला घटना घडली, 4 वर्षाच्या मुलीवरती 16 वर्षाचा मुलगा अत्याचार करतो आणि तिला मारून टाकतो। ही हिंसेची जी प्रवृत्ती मुलांमध्ये वाटते याची कारणं शोधली पाहिजे। मला नको ते कोणालाच नको म्हणून जीव घेणं कुठलाही व्यक्ती, ह्याच्या मागे म्हटलं तर संपूर्ण समाज रचना आणि ह्याचं कारण जाणवलं
बेकारी वाढलेली आहे तरुणांमध्ये, त्यामुळे मुलांना डोळ्यासमोर काहीही भविष्य नाही आहे, आजचा दिवस भोगून घ्यायचा, ही वृत्ती मुलांमध्ये तयार झाली आहे. शिक्षण नाही, नोकरी नाही. तर हा खूप मोठा राजकीय सामाजिक प्रश्न आहे. ही घटना एक घटना भयंकर आहे, मान्यच आहे. त्याला फाशी द्या, तुम्ही एन्काउंटर करा, काही करत तो माणूस आहे. पुढच्या घटना टळणार नाही आहेत या गोष्टी. राजकीय दबाव पोलिसांवर आणि कायद्यावर आहे आणि लोकांचा पूर्ण विश्वासच उडालेला आहे न्यायसंस्थेवर. उन्नाव, हाथरस अशा जर घटना घडल्या बघितल्या आपण, उन्नावमध्ये त्या मुलीच्या नातेवाईकांचा जीव जातो, त्यांना ठार मारलं जातं, साक्षीदार नाहीसे केले जातात. तर हे विरोधी पक्षांनी यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे. आमचा आत्ताच्या सरकारवर माझा तर वैयक्तिक अजिबात विश्वास नाही आहे. विरोधी पक्ष जिथे आता परवाच्या कायद्याला नारी बंधन वगैरे जे काय असे बायकांना कोड्स देतात, त्याला विरोधकांनी ज्या तऱ्हेने एकत्र येऊन त्याच्यावर बंदी म्हणजे तो होऊ दिला नाही, अशा तऱ्हेने जर विरोधकांनी काम केलं तर आमचा विश्वास तुमच्यावर नक्की वाढेल आणि या घटना परत घडू नयेत म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न ते तुमचं मत ताई बरोबर आहे. आता माझी परिस्थितीसुद्धा जाणून घ्या. मी माझ्या काकासाठी म्हणजे काकाला न्याय मिळावं आणि ते सुद्धा काही राजकीय दृष्टिकोनातून लहान व्यक्ती नव्हते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या बाबतीत काय घडलं साधा FIR-सुद्धा तिथं घेतला नाही गेला. आणि मी सातत्याने हेच सांगतो आहे की राज्य सरकार नाही तर कुठलंही सरकार जर एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल, राजकीय व्यक्तीबद्दल साधा FIR जर करत नसेल तर लोकांचा सिस्टमवरचा विश्वास निघून जाणार आहे. आता या चिमुकलीवर जे झालं ते अन्यायकारक झालं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या खऱ्या आहेत, त्या लोकांच्या मनामध्ये यायला लागलेलं आहे. तुम्ही जे म्हणत आहात ते कार्य तसं मोठं आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्या विषयावर काम करावं लागेल. पण सुरुवातीला एक धाक बसला पाहिजे, एक भीती बसली पाहिजे की आज जे लोक त्या लेवल सांगण्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने आणि पोलिसांच्या माध्यमातूनच आणि कायद्याच्या माध्यमातूनच सरळ केलं पाहिजे. आणि ते सरळ असं केलं पाहिजे की बाकीचं धाडस नाही झालं पाहिजे. आणि तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा घेताय तो शाळेपासूनच राजकारण न आणता जर आपण त्याच्यावर काम केलं तरच होईल. आणि बेरोजगारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण 7 लाख रुपये इंजिनिअरिंगची फी देऊन नोकरी लागत नसेल तर मग लोकांचं मत आणि मुलांचं मत असं व्हायला लागलं आहे की माझ्या आईवडिलांनी कष्ट करून मला शिकवलं, मला सिस्टममध्ये नोकरीच जर मिळत नसेल तर मग काय, मी काय करेल तरी चालेल, ही जी भीती लोकांची जायला लागली ते तसं बघितलं तर फार डेंजरस आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे, मी ओपनली बोलतो, नेत्यांच्या मुलांना भीती नाही, मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलांना भीती नाही, अधिकाऱ्यांच्या मुलींना भीती नाही. भीती कोणाला आहे तर सामान्य व्यक्तीच्या मुलींना त्या ठिकाणी भीती आहे. कारण का ते स्वतः प्रायव्हेट सिक्युरिटी त्यांना देता येत नाही. तर ह्या सिक्युरिटी जबाबदारी पूर्णपणे ही सरकारची असते. त्यामुळे कायदा योग्य पद्धतीने व्हावा, पोलिसांनी तेच काम करावं की ज्याच्यासाठी त्यांची नियुक्ती झाली. मग सामान्य लोक म्हणजे VIP-ला तिथं कुठेही सिक्युरिटी न देता आता मी पोलिसांची सिक्युरिटी घेऊ शकतो. पण आम्ही जर 3-4 पोलीस घेतले तर मग कुठंतरी त्या 3-4 पोलीस लोकांची सेवा करणारे कमी होतील, म्हणून आम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी तिथं घेतो. आम्हाला नको पोलिसांनी सिक्युरिटी, पण पोलिसांनी आहे. आपण त्याच्यावर मोठा विषय आहे. चालेल, ओके, चालेल. पोलिसांनी लाठीचार्ज केला असे आरोप होते आणि आंदोलकांना जे आहे. देखो, हमारा कहना ये है, ये कोई राजकीय आंदोलन नहीं था. अगर कल जाके हमने राजकीय आंदोलन किया तो लाठी हम पे लगाओ ना, हम पे चलाओ, हम नहीं डरते. लेकिन कल जो आंदोलन हुआ वहाँ पे कोई भी पॉलिटिकल व्यक्ति नहीं था, ये सोसाइटी के लोग थे. और उस बच्ची पे जो अन्याय हुआ, पूना से जो लोग वहाँ पे इकट्ठा हुए थे उन्होंने वो आंदोलन किया था. अगर वहाँ पे वो लोग सुनने क्यों नहीं रहे थे? कोई पॉलिटिकल डिमांड नहीं थी. उनकी डिमांड थी कि आप अश्योरिटी दे दो कि ये जो क्रिमिनल है उसके ऊपर कैपिटल पनिशमेंट वहाँ पे दी जाएगी. वो अश्योरिटी उनको अगर स्टार्टिंग में मिल जाती, लोग निकल जाते. कॉमन लोग हैं, कॉमन मैन है, इनको कहाँ पे भी रास्ता रोकना वगैरह ये न करने वाले लोग हैं. लेकिन यही लोग जब गुस्सा करते हैं, यही लोग जब रास्ते पे उतरते हैं तो इशू बहुत क्रिटिकल और इम्पॉर्टेंट होता है. कल का इशू बहुत इम्पॉर्टेंट था और ये लाठीचार्ज से छूटने वाला विषय नहीं, ये संवाद से छूटेगा, ये अश्योरिटी देने के बाद छूटेगा. कहा ना कहा तो भी कल अश्योरिटी न मिलने के कारण ये 3 घंटा वहाँ पे रोड बंद किया गया. लेकिन अगर संवाद के माध्यम से ये विषय को हटाला जाता या चर्चा की जाती तो वो इतना बड़ा आंदोलन नहीं होता. लेकिन उनकी मांग है
वो एक्सेप्ट करने की ज़रूरत है। लोग देखना चाहते हैं आगे के 15 दिन में क्या होगा, इसलिए आगे के 15 दिन बहुत क्रिटिकल है लोगों के मन में फिर एक बार पुलिस के बारे में, सिस्टम के बारे में विश्वास बढ़ाने के लिए। फाशी द्या, 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 फाशी द्या. लाठी चार्ज याच्यावरती तुम्ही आता हिंदीमध्ये भूमिका मांडली, मराठी पोलिसांनी पण हे म्हटलं की आम्ही केलं नाही लाठीचार्ज. हे बघा, लाठीचार्ज जर कोणावर करायचा असेल तर आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींवर करा. आम्ही एखादं आंदोलन जर करत असेल आणि त्याच्यात कदाचित राजकीय हेतू आहे असं आपण समजा, तर आमच्यावर लाठीचार्ज केलं तर आम्ही काही वाईट वाटून घेत नाही. काल 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, एका चिमुकणीवर जो अत्याचार झाला आणि दुर्दैवाने त्याच्यात तिला मारलं गेलं, हे जे काय कृत्य होतं एका व्यक्तीला केलं गेलं, त्याच्या विरोधात ज्या स्पीडली, ज्या क्षमतेने आणि ज्या तत्परतेने ॲक्शन ही सरकारने तर पोलिसांकडे घेतली जायला पाहिजे, ती घेतली जात नाही. आणि लोकही अभ्यासू आहेत. त्यांचं मत आहे एवढे फास्ट ट्रॅक कोर्ट झाले, 10 वर्ष न्याय मिळत नाही, तर या चिमुकलीला न्याय कसा मिळणार, या हेतूतून कालचं आंदोलन हे सामाजिक दृष्टिकोनातून अराजकीय लोकांनी, कुणी कुठंतरी काम करतं आहे, कुणी प्रोफेसर आहे, कुणी स्वतःचा बिझनेस करतं आहे, कुणी शिक्षक आहे, कुणी कोण आहे, तर या लोकांनी मिळून ते आंदोलन केलं होतं. ह्याच्यात जर संवाद झाला असता, जर त्यांना विश्वास दिला असता तर आंदोलन 5-10 मिनिटात संपलं असतं. पण कुठंच विश्वास न दिल्यामुळे, संवाद न केल्यामुळे हे आंदोलन वाढलं गेलं. त्यामुळे तिथं कुणीही लाठीचार्ज खरं तर करायला नको पाहिजे होता. पोलीस आज जे काय बोलतील ते बोलतील, तो विषय वेगळा, पण जे काल सामाजिक आणि नागरिक म्हणून जे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं, ते जे बोलतात ते खरं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे संवाद करण्याची जरूरत, आणि जी मागणी आहे ती रास्त आहे. 15 दिवसांचं जे काय तिथं टार्गेट हे सरकारने त्या ठिकाणी दिलं आहे, याच्यात निकाल काढण्यासाठी ते 15 दिवस महत्त्वाचे आहेत. जर 15 दिवसात काहीच नाही झालं तर लोकांचा, सामान्य लोकांचा विश्वास हा सिस्टमवरनं आणि पोलीसवरनं त्या ठिकाणी उडून जाऊ शकतो. त्यामुळे कृपा करून सरकारकडनं या विषयामध्ये लक्ष घालून लोकांची जी मागणी होती ती केली पाहिजे. आणि लाठीचार्ज करायचा असेल तर आमच्यावर करा, पण सामान्य लोकांवर करू नका, हे मात्र त्या ठिकाणी सरकारला सांगतो. तुम्ही नेत्यांचा आवाज कदाचित दाबू शकता, पण सामान्य जनतेचा आवाज हा तुम्हाला कधीही दाबता येणार नाही, कारण का तो आवाज हा प्रामाणिक असतो. एवढंच सरकारला या ठिकाणी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.